33,000 अर्ज आणि अवघ्या 62 जागा. कामगार विभाग निरीक्षक पदाचा कट ऑफ आकाशाला भिडणार की कमीच राहणार? उत्तर तालिकेनंतरचा खरा अंदाज आज समोर येतोय. मित्रांनो, कामगार विभागातील निरीक्षक पदासाठीची उत्तर तालिका म्हणजेच फर्स्ट रिस्पॉन्स शीट अधिकृतपणे प्रसिद्ध झालेली आहे. ज्या क्षणी रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली त्या क्षणापासून सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे निरीक्षक पदाचा कट ऑफ नक्की किती जाईल. तुम्हा सर्व मित्रांचे हेच प्रश्न आणि उत्सुकता लक्षात घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो, आज आपण जो कट ऑफ पाहणार आहोत हा एक अंदाजित कट ऑफ आहे. हा अधिकृत कट ऑफ नसून उत्तर तालिका आल्यानंतर अनेक उमेदवारांनी पाठवलेले गुण, त्यांची मते आणि प्रत्यक्ष परीक्षेची काठिण्य पातळी या सर्वांचा सखोल अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम अधिकृत निकालात यामध्ये बदल होऊ शकतो, ही सर्वांनी नोंद घ्यावी. कट ऑफ समजून घेण्यापूर्वी सर्वात आधी या परीक्षेच्या गुण विभागणीवर नजर टाकूयात. या परीक्षेत मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, इंग्रजी व्याकरणाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी व गणिताचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी आणि तांत्रिक विषयाचे 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारण्यात आले होते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष पेपर कसा होता आणि उमेदवारांना कोणत्या विषयात अडचण आली. मराठी व्याकरणचा विचार केला तर मराठी व्याकरणचा पेपर अगदी सोपा होता आणि बहुतांश उमेदवारांनी यात चांगले गुण मिळवले आहेत. मात्र इंग्रजी व्याकरणचा दर्जा मध्यम ते अवघड होता. अनेक उमेदवारांना इंग्रजीमध्ये अडचणी आल्याचे दिसते. सामान्य ज्ञान म्हणजे GK/GS याचा भाग सुद्धा मध्यम ते अवघड स्वरूपाचा होता. तसेच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा विभाग मध्यम ते अवघड श्रेणीत मोडणारा होता, जेथे वेळेचे नियोजन करताना उमेदवारांची बरीच कसरत झाली. आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तांत्रिक विषय. यामध्ये कामगार कायदे, माथाडी कायदे आणि सुरक्षा रक्षक कायदा या गटकवर प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक उमेदवारांच्या सांगण्यावरून आणि उत्तर तालिकेवरून असं स्पष्ट दिसतंय की टेक्निकल हा विषय उमेदवारांसाठी अवघडच गेला आहे. कायदे व कलमावर आधारित प्रश्नांमुळे इथे अनेक उमेदवारांचे गुण कमी झाले आहेत. या परीक्षेच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर एकूण 62 जागांसाठी तब्बल 33,193 एवढे अर्ज आले आहेत. अर्जसंख्या जरी जास्त असली तरी तांत्रिक विषयाची काठिण्य पातळी पाहता कट ऑफ कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. या सर्व माहितीवरून आणि विश्लेषणावरून एक अंदाजित कट ऑफचा विचार केला तर कास्टनुसार गुण खालीलप्रमाणे राहू शकतात. ओपन मेल 158 ते 162, फिमेल 148 ते 154, ST कॅटेगरी मेल 140 ते 144, फिमेल 130 ते 134, SC कॅटेगरी मेल 146 ते 148, फिमेल 136 ते 138, EWS कॅटेगरी मेल 148 ते 152, फिमेल 138 ते 140, OBC कॅटेगरी मेल 154 ते 158, फिमेल 144 ते 148, SCBC कॅटेगरी मेल 152 ते 154, फिमेल कॅटेगरी 140 ते 144, FIJA मेल 154 ते 158, फिमेल 140 ते 142, NTD, NTC, NTB कॅटेगरी मेल 154 ते 156, फिमेल 142 ते 146, SBC कॅटेगरी मेल 150 ते 154, फिमेल 138 ते 142. आता अंशकालीन, एक सर्व्हिसमॅन आणि खेळाडू 96 ते 104. आता दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 108 ते 116 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, हा होता कामगार विभागातील निरीक्षक पदाचा अंदाजित कट ऑफ. ह्यामध्ये 4 ते 5 गुण कमी जास्त होऊ शकतात. तुमचे उत्तर तालिकेनुसार किती गुण भरत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, जास्तीत जास्त कमेंट करा, कारण तुम्ही दिलेल्या सर्व कमेंटवरून अजून एक व्हिडिओ घेऊ. हा व्हिडिओ तुमच्या कामगार विभाग निरीक्षक परीक्षेचा पेपर दिलेल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूत एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.